नमस्कार, अरुणा क्रिएशनमध्ये स्वागत आहे. ताक पिण्याचे 20 फायदे. आयुर्वेदात ताकाला अमृतपेय असं म्हटलं आहे. कारण ताकामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता व दाह कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते. तर ताक पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे. 1. 3 दिवस काहीही न खाता फक्त ताक पिल्यास शरीराचे आपोआपच पंचकर्म होते. 2. जर पित्ताचा त्रास असेल तर ताकात साखर व काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 3. ताकात थोडी जायफळाची पूड टाकून प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास कमी होतो. लघवीचा त्रास होत असेल तर ताकात चिमूटभर सैंधव मीठ टाकून प्यावे, त्यामुळे आराम मिळतो. लहान मुलांना दात येताना त्यांना त्रास होतो. तो त्रास कमी होण्यासाठी दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2 ते 3 वेळा ताक दिल्यास दात येताना होणारा त्रास कमी होतो. पोटात जंत झाले असतील तर ओवा टाकून ताक प्यायल्यास पोटातील जंत मरतात. रिकाम्या पोटी ताक पिल्याने पोटदुखीचा होणारा त्रास कमी होतो. ताकामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ताकात धने पावडर टाकून प्यायल्यास छातीत होणारी जळजळ कमी होते. 11. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज 1 ग्लास ताक नियमितपणे पिणे फायदेशीर ठरते. ताकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे व दात मजबूत होतात. तोंड आले असल्यास ताकाच्या गुळण्या केल्याने किंवा दह्याचे पाणी पिल्यास तोंड येण्याचे प्रमाण कमी होते. ज्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी डाएटमध्ये ताकाचा समावेश जरूर करावा, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचण्यासाठी ताक प्यावे. ताक प्यायल्याने शरीरातील उष्णता व दाह कमी होतो, त्यामुळे उन्हाळ्यात ताकाचे सेवन रोज केले पाहिजे. ताकाच्या सेवनाने पोट साफ होते व पचनशक्ती सुधारते. ताक पिण्यामुळे त्वचेवरील टॅनिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे व्रण आणि काळसरपणा कमी होतो. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताक अतिशय उपयुक्त आहे. ताकामध्ये 90% पाणी व पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट असतात, त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ताकामधील अ, ब, क, ई आणि के जीवनसत्वे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात. पोट जड होणे, फुगणे या समस्येवर ताक अधिक फायदेशीर आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.